नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात सोमवारी सर्व प्रभाग समिती क्षेत्रांमधील महापालिकेच्या जागा तसेच खाजगी जमिनींवर सुमारे 3000 झाडे लावण्यात आली। पर्यावरण दिनी 7/05 रोजी सुरू झालेल्या या अभियानात आतापर्यंत 37,754 झाडे लावण्यात आली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हाती घेण्यात आलेल्या या अभियानात ठाणे महानगरपालिकेने येत्या 15 ऑगस्टपर्यंत बांबूसह स्थानिक प्रजातींची 1 लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या अभियानात सोमवारी सकाळी ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समितींमध्ये महापालिकेच्या सर्व विभागांच्या मार्फत वृक्षारोपण करण्यात आले। त्यात उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, उपनगर अभियंता, कार्यकारी अभियंता आदी प्रमुख अधिकारी सहभागी झाले। त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचीही प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्र नगर मैदान, कावेसर मलनी, सारण केंद्र, कोलशेत कंपोस्ट प्लांट, वागळे जलकुंभ परिसर, रायलादेवी तलाव, साकेत पोलीस मैदान, वागळे खुला रंगमंच, डायघर, दिवा, मुंब्रा मलनी, सारण केंद्र, दादोजी कोंडदेव मैदान, गोलाईनगर आदी ठिकाणी स्थानिक अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने सुमारे 3000 झाडे लावण्यात आल्याची माहिती वृक्ष अधिकारी केदार पाटील यांनी दिली। पारसिक मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। पुढील 2 ते 3 महिन्यांत या चौपाटीचे काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील, तो त्यांचा अधिकार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिली। दरम्यान, मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतरवतो, मी आश्वासन देत नाही, मी काम करतो, अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली। आम्ही केवळ निधी आणतो असे म्हणत नाही तर प्रस्ताव तयार करून मंजूर करून ती कामे पूर्ण करतो असेही ते म्हणाले। सोमवारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली। या पाहणीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, माजी विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील, प्रमिलाताई केणी, शानू पठाण, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, कळवा, मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान यांच्यासह सर्व माजी नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्व पर्यटकांना आकर्षित करणारा ठोसेघर धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून या धबधब्याचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करताना दिसतात। मात्र या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर आणि रील्स करून आपला जीव धोक्यात घालणाऱ्या पर्यटकांवर पोलीस करडी नजर ठेवून असून त्यांच्यावर आता कठोर कारवाई देखील केली जाणार असल्याची माहिती सातारा पोलिसांकडून आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडून देण्यात आली आहे। त्यामुळे पावसाळी पर्यटन करायला जात असलेल्या पर्यटकांनी शासनाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा त्यांना कठोर कारवाईला सामोरे देखील जावं लागणार आहे। साताऱ्यातील पश्चिम भागामध्ये असलेला ठोसेघर धबधबा हा सर्वच पर्यटकांना आकर्षित करत असतो। तब्बल 200 मीटर उंचीवरून खोल दरीत कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा पाहण्यासाठी राज्यातून पर्यटक ठोसेघरला येत असतात। सध्या हेच पर्यटक ठोसेघरचा धबधबा पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत। मात्र राज्यातील इतर धबधब्यावर होत असलेल्या दुर्घटना पाहता सातारा पोलिसांनी ठोसेघर धबधब्याच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर आणि रील्सच्या माध्यमातून आपला जीव धोक्यात घालणाऱ्या पर्यटकांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे। आपला जीव धोक्यात घालून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना चाप बसावा, यासाठीच सातारा पोलिसांनी देखील कठोर पावले उचलून या हुल्लडबाज पर्यटकांना कठोर शासन घडवण्याची भूमिका घेतली आहे। त्यासाठीच या परिसरात कठोर निर्बंध देखील लावण्यात आले आहेत। या निर्बंधाचे पालक पर्यटकांनी न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे। त्यामुळे ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। माझं नाव शंकरराव गोविंद चव्हाण, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष। 3-4 दिवसात आता भरपूर पाऊस सुरू झालेला आहे। धबधबा पूर्ण सोडून व्हायला लागलेला आहे आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही सुद्धा फार दक्षता घेतलेली आहे। शासनाची सुद्धा आम्हाला मदत मिळत आहे। पोलीस यंत्रणा कडक शिस्त ठेवलेली आहे। समितीच्या काही स्वयंसेवकांनी चांगल्या व्यवस्था ठेवलेल्या आहे। कुणी जे अनुचित हुल्लडबाजी करू नये म्हणून प्रशासनासुद्धा कडक लक्ष ठेवलेलं आहे। असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्षता सर्वांनी काळजीपूर्वक दक्षता घेतलेली आहे।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गोंदिया जिल्हा जंगलाने व्याप्त असा जिल्हा आहे। गोंदिया जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी वन्यप्राणी पाहण्यासाठी येत असतात। या प्रकल्पामध्ये वाघ दिसत असल्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वन विभागामध्ये महसूल सुद्धा गोळा होत आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये 3 महिने एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे येत असतात। गेल्या वर्षी 15,000 पर्यटक या 3 महिन्यांमध्ये नवेगाव नागझिराला भेट दिली होती। मात्र यावर्षी पर्यटकामध्ये 20% वाढ होऊन 17,332 पर्यटकांनी या 3 महिन्यांमध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत महसुलामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। गेल्या वर्षी 31,60,000 रुपये महसूल गोळा झाला होता, मात्र यावर्षी पर्यटकांची संख्या वाढल्याने 42,17,000 रुपये एवढा महसूल शासनाला मिळाला। यावेळी विदेशी पर्यटकांनी सुद्धा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे। वाघ दिसत असल्यामुळे आणि इतर प्राणी दिसतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांच्या संख्यामध्ये वाढ झाली आहे। पिछले साल का कंपेयर किया तो इस टाइम तो यूजुअली हमारा है ना जो भी टाइगर रिजर्व रहते हैं, टूरिज़्म चलता है द समर सीज़न में। तो हम लोग आंकड़ेबारी पे पकड़ा तो यूजुअली हमारा टूरिज़्म ज़्यादा रहते हैं तो अप्रैल, मई और जून महीने में रहता है। तो पिछले साल तो देखा तो इस साल में तो ऑलमोस्ट 20% टूरिस्ट का संख्या बढ़ गया। एट द सेम टाइम सा रेवेन्यू कलेक्शन भी ज़्यादा हो गया। तो एक संख्या बता रहा था तो पिछले साल में ऑलमोस्ट 15,000 लोग है ना ये तीन महीने में तो है ना पार्क विज़िट किया था। बट इस साल अप्रैल, मई, जून तो तीनों महीने पकड़ा तो ऑलमोस्ट 17,832 टूरिस्ट पार्क विज़िट किया। ऑलमोस्ट पिछले साल था 31.66 लाख रेवेन्यू कलेक्शन हो गए थे 3 महीने में। बट इस टाइम तो ऑलमोस्ट 11 लाख बढ़ गया था, ऑलमोस्ट 42.17 लाख तो रेवेन्यू कलेक्शन हो गया। यूजुअली फॉरेन टूरिस्ट का तो संख्या कम रहते हैं, बट इस टाइम में लास्ट ईयर से तो हम लोग है ना फॉरेन टूरिस्ट भी है ना कुछ लोग है ना पार्क विज़िट किया है। जो भी टाइगर रिजर्व का टूरिज़्म रहता है, टाइगर साइडिंग का डायरेक्टली डिपेंडेंट रहता है। ऐसा देखो तो फ्रॉम लास्ट 3 महीने से तो ना स्पेशली नागझिरा ब्लॉक में टाइगर साइटिंग का तो बहुत अच्छा हो गया। तो स्पेशली टूरिस्ट का तो इन्फ्लो है ना नागझिरा ब्लॉक में तो वो भी ना पीटेजरी और चौरकामारा गेट में तो टूरिस्ट इन्फ्लो बहुत ज़्यादा था। कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर। आता मी ठाण्यात 1970 साली आलो म्हटलं 43 वर्ष राहिलो, ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी, त्यावेळेला तो मध्यभाग होता चरई, आज मध्यभाग सरकून मला असं वाटतं वसंत विहारकडे सरकला असेल। परंतु खूप आनंद मिळाला। माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाणा कॉलेजमध्ये झाली। त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले। आता आम्ही दोघंजणं
सेवानिवृत्त आयुष्य कोलशेत रोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतो आहे आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतो आहे. ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईफ मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो, तराईमध्ये होतो. हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही, परंतु स्विमिंग पूल स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं. आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या, तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाही, ती होण्याच्या मार्गावर आहे. असंच ठाणं वाढत राहणार आहे, वाढत राहावं. सगळ्यांनी ते महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.